असं वाटत नाही पुढे पण इतकी मच्छी भेटणार कधी. तुमच्या लोकांचं काय? आता काय आहे चाललंय, शेतकऱ्यांचं आहे ते आमचंच होणार आहे. जे शेतकऱ्यांचं झालं ते आमची हालत होणार आहे. हा, बस मग तेच होणार आहे आमचं पण. म्हणजे जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती आता काही वर्षांनी तुमची आमची होणार आहे परिस्थिती. आम्हाला मच्छी कोण देणार दादा? आता ते सरकारला विचार, सरकार देईल तुम्हाला मच्छी. सरकार. सध्या वॉर म्हणजे देशाची जी परिस्थिती आहे, डिझेल पेट्रोल या सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर मुंबईचा जो मच्छी विकणारे जे लोक आहेत त्यांची परिस्थिती सगळ्यात जास्त बिकट आहे. माझ्यासोबत एक दादा आहेत, तुम्ही बघत असाल की ते त्यांची उद्याची तयारी करतात, जाळी वगैरे रेडी करतात. या जरा त्यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुमचं नाव? माझं नाव विज्ञाय ज्ञानेश्वर डायले. किती वर्षापासून मच्छीमारीचा बिझनेस? माझं ऍक्च्युली हे लहानपणापासून मला वडिलांनी हे ट्रेनिंग दिली आहे, पण मी लहानपणापासूनच चला माझा हे बिझनेस आहे चालू आहे. आणि दादा सध्याची काय परिस्थिती आहे? कारण पेट्रोल डिझेल महागलेलं आहे. आतमध्ये तुम्ही जाता, मच्छ्या वगैरे मिळत आहेत का? मच्छी तर मिळते पण खूप प्रमाण कमी झालंय मच्छीचा. आणि त्याच्यात डिझेलचा पण इतका भाव चढलाय की काय बोलणार आता, की डिझेल बी इतकी महाग येते आणि त्याच्यात मच्छी आम्हाला भरपूर कमी भेटते. आणि मच्छी कमी भेटायचं कारण? मच्छी कमी भेटायचं कारण का आपल्याला काही जास्त ये नाही, पण इकडे जवळ जे आसपास आहे ते या जे सिलिंगचं काम चालू आहे इकडे, त्याचे जे ड्रिलिंग वगैरे होतात त्याच्यामुळे आम्हाला भरपूर मच्छी कमी आहे. म्हणजे जवळ मच्छी येतच नाही आता. जवळ मच्छी आहे ड्रिलिंगमुळे भरपूर जास्त, त्याच्यात आम्हाला मच्छी प्रमाण भरपूर कमी झालं. जी पायलिंग होते पायलिंग होते त्याच्यामुळे भरपूर वगैरे होते. आणि त्याच्यात ऍक्च्युली ड्रिलिंग झाल्यानंतर पाण्याच्या खालून ते सांडपाणी निघतोय, घाण पाणी, त्याच्यामुळे मच्छी पण म्हणजे जवळ येत नाही ते. हा, त्यामुळे मच्छीचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. आणि याचे ऍक्च्युली मेन म्हणजे उन्हाळ्यात आता ही गरमीचं सीझन आहे, गरमीच्या सीझन मध्ये मच्छी भेटायला पाहिजे, पण या सिलिंगमुळे आमच्या आवाजामुळे ऍक्च्युली मच्छी फार कमी झालेलं आहे. हा, काम वगैरे झालेलं आहे. आता काम जेमतेम आता 2-4 दिवस झाले बंद झालेलं आहे. हा, बंद. आणि आता काय होईल, आता पावसाला आला म्हणजे आमच्या होड्या सर्व वरती येतील आता, म्हणजे धंदा वगैरे आम्ही वरती बसतो. आता 2 महिने ते घरीच बसायचं आम्हाला. सध्याची दादा परिस्थिती काय आहे मार्केटमध्ये? आता पावसाळ्यामध्ये तर तुम्ही जाणार नाही, तर पावसाळ्यापर्यंत किंवा त्याच्यानंतर मच्छी तेवढा साठा उपलब्ध आहे लोकांना? उपलब्ध म्हणजे काय, पहिला जी सुरुवात आम्ही करायची म्हणजे हा आम्ही ऑगस्ट महिना बोलतो, ऑगस्ट महिना संपल्यावर जी आमची सुरुवात असते, सुरुवातीला मच्छी भरपूर याची, आता ती पण प्रमाण भरपूर कमी होत चाललेली आहे. की ते आम्ही त्या गोष्टीला काय बोलतात, सारिंग बोलतात. सारिंग येतात, त्याच्यात ना मोठे मोठे प्रॉन्स वगैरे येतात, मोठे मोठे प्रॉन्स भेटतात, भरपूर मच्छी भेटते. म्हणजे मच्छीचं प्रमाण इतकं असते, पण ती पण परिस्थिती आता इतकी अशी झाली की ती काही 3-4 वर्ष झाली की ते पण बरोबर भेटत नाही आता. बरोबर नाही. यावर्षी तर आलीच नाही, यावर्षी तर आम्हाला भेटले पण नाही. आता शेवण म्हणजे हे प्रॉन्स, मोठे प्रॉन्स, ते इतकं भेटतं ना, त्याचं पण प्रमाण इतकं कमी झालंय, लय कमी. दादा आता सध्या मार्केटमध्ये मच्छ्यांचा भाव किती वाढलेला आहे आणि कोणती मच्छी त्याचा भाव कितपर्यंत, म्हणजे एक पॉपलेट, एक सुरमई कितीच्या? पॉपलेट पण बघायला गेलं तर असं नगभर आहे, ते असे साईज प्रमाणे आहेत. साईज प्रमाणे त्याचं किती झालाय भाव एका साईज प्रमाणे सांगाल तर? बघायला गेलं तर किलो या साईजचे आहेत ते 1600 रुपये किलोला जातात. आधी कितीला होते? आधी भाड्या का किती 700 रुपये, 700-800 रुपये किलो होते. डबल भाव झाला, डबल भाव. मच्छीच नाही पाण्यामध्ये. सुरमई वगैरे? सुरमईचा तर समज बोलू नका, सुरमई तर एकदम भाव तर त्याचा एकदम लेवल एकदम. पण मच्छ्यांची डिमांड खूप आहे मार्केटमध्ये आणि ना भरपूर डिमांड, आणि त्याच्यामुळे जे खाणारे आहेत ते तर थांबत नाही. आणि काही गोष्ट आहेत की जे खाणारे आहेत ते असे म्हणजे किती महाग आहे काय ते बघत नाही, ते खायचं आहे तर त्यांना ते घेतात. ते महाग खातात किती पण काही असलं, पण मच्छीच उपलब्ध नसली तर मग आता खाणार काय? कारण तुम्ही एवढी परिस्थिती बिकट. हा, ते तर आहेच. पण आता काय, त्यांना ते आमची आणि ते मोठ्या बोटी समज बाहेर जातात, ते तर हंतात साठा, तिथे त्यांचा पण साठा भरपूर कमी झाला आता. शेवटची 30 तारीख 1 तारखेपासून ऍक्च्युली आमचे होड्या वगैरे सर्व बंद होते, म्हणजे मच्छीचं प्रमाण कमी होती. तुम्ही एवढ्या वर्षापासून तुमचा जन्म गेला मच्छी हे करण्यामध्ये, तुम्हाला वाटतंय की पुढचे 5 वर्ष 10 वर्ष राहील असं मच्छ्या भेटतील की आता सगळं म्हणजे कमी होईल? फार प्रमाणात कमी होणार आहे. कमी झालं तर असं वाटत नाही पुढे पण इतकी मच्छी भेटणार कधी. तुमच्या लोकांचं काय? आता काय आहे चाललंय, शेतकऱ्यांचं आहे ते आमचंच होणार आहे. जे शेतकऱ्यांचं झालं ते आमची हालत होणार आहे. बस मग तेच होणार आहे आमचं पण.
म्हणजे जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती आता काही वर्षांनी तुमची आमची होणार आहे परिस्थिती खरं घडलं. सगळ्यात मोठी गोष्ट आता जे काय आता ऍक्च्युअली मेन म्हणजे आता जर सिलिंग वगैरे जे प्रोजेक्ट निघतात ते पाण्यातून आता काढतात. आता त्या लोकांना का कुठलं मार्गच राहिलं नाही, ते पाणी शेवटचं जरी समुद्र किनारा राहिलेला आहे. ते समुद्र किनाऱ्यावर प्रोजेक्ट म्हणजे सिलिंग आहे, कोस्टल रोड आहे, हे सर्व पाण्यातूनच निघालेले आहे. म्हणजे आमचे कोल्यांचे ऍक्च्युअली मेन धंदे वगैरे राहिले बुडीत झालेले आहे आता. मग कोळी माणूस जाणार कुठे आता? आता कोल्हे सरकारला माहित. शेतकऱ्यांची तर अशी आहे, मग कोळी माणसाचं काय होणार? आम्ही इकडचे भूमिपुत्र आम्ही कसं झालं की मुंबई पुत्राचं काय होणार? कायच नाही होणार आता. काय होणार आहे चाललंय जे चाललंय आता. मग तुम्ही आम्हाला मच्छी कोण देणार आता? आता ते सरकारला विचार, सरकार देईल तुम्हाला मच्छी असं. सरकार महागाईत वाढत चाललेली आहे दिवसांदिवस. पेट्रोल, डिझेल, भाजी, तरकारी सर्व भाव वाढलेले आहे. काहून म्हणजे मच्छी किंवा कुठलाच भाव म्हणजे कम व्हायचं नावच घेत नाही. पण भेटलाच नाही मच्छी, तर मुंबईच्या लोकांना काय सांगाल? मच्छी नाही भेटली. मच्छी नाही भेटणार तर काय मग मुंबईची लोक उतरा मग मच्छी पकडायला. अजून काय बोलू शकतो. नाही भेटली तर वाट लागेल. वाट लागेल. बरोबर आहे ना. ते बिकट परिस्थिती आहे. बिकट परिस्थिती झाली काय. आणि हे किती वर्षापासून? 1-2 वर्षापासून की या वर्षी जास्त? या वर्षाचं जास्त. या वर्षाचं आम्हाला सुरुवातीला मच्छी भेटलीच नाही. जी सोलट आणि हे भेटते ना ते तर भेटलंच नाही. आणि दरवर्षी आम्हाला सोलट नाही करता 100 किलोचे आसपास सोलट भेटते. या टाइम जास्तीत जास्त आम्हाला 20 किलो झाली. 100 किलो? 100 किलो सोलट भेटते. ती 20 किलो खाली भेटली आम्हाला. सुरत म्हणजे तुमचे हे ना प्रॉन्स, बिग प्रॉन्स, किंग प्रॉन्स. किंग प्रॉन्स 20 किलो. 20 किलो खाली. आणि बाकीचे? बाकीचं काय नाही. आयटम सर्वांना नाही आमची सर रेकॉर्ड 100 किलो 120 किलो कायम दरवर्षी भेटायचे. हे सुरुवात व्हायची कधी पाऊस संपल्याच्या नंतरची गोष्ट. आता काय नाही. लय बिकट परिस्थिती आहे. डिझेल वाढल्यामुळे तर डिझेल वाढल्यामुळे डिझेलचा तर बोलत नका भाव हलो रोजचे रोज 3-3, 4-4 रुपये वाढत चाललेले. आता काय समजत नाही डिझेल कुठे जाणार. मच्छा खायच्याच नाही. मग भाज्या खाऊया सर दादा. आम्हाला शेती करायला पण जागा शेती ऍक्च्युली शेती करायला पण जागा नाही आम्हाला आता. सर्वात मोठी गोष्ट आता काय झालेली आहे, आता मोठ्या बोटीमध्ये 6 सिलेंडर टॉयलेट बोलतात त्याला. त्या टॉयलेट ही बहुतेक आता विकायला काढलेले आहेत. ज्यांच्या टॉयलेट आहेत माणसं भेटत नाही. आणि माणसं ऍक्च्युली ठेवतात 8-10 माणसं लागतात एक टॉयलेटला ठेवायला. मोठी गोष्ट करतो. आता आम्ही विकायला काढले. काही जण विकायला काढले. पैसा नाही म्हणजे काय, एक टॉयलेट जरी पाठवायचं असेल, एक टॉयलेट जरी पाठवायचं असेल तरी नाही ना करत 3 ते 4 लाख ऍक्च्युली मेन म्हणजे त्याला तेल पाणी भरायचं आहे. बर्फ, तेल आणि त्या बिचार जाणारे खाणं पिणं ते भरून ते ऍक्च्युली तेवढी मच्छी पण भेटली पाहिजे की नाही. त्या प्रमाणात जर मच्छी जर नाही भेटली तर मग ऍक्च्युली बिकट परिस्थिती आहे. आम्हाला मच्छीचं प्रमाण भरपूर कमी झालेलं आहे. आणि हे जे काम चालू झालं कधीपासून तर एकदमच नुकसान झालेलं आहे. कोस्टल रोड चालू झाल्यापासून सगळे रस्ते बंद झालेत आणि इतर बोटी येतात जातात. त्यांचं स्पीड बोटवाल्यांचा त्रास की जालं मारल्यानंतर ते फाडतात. त्यांचा बिझनेस होतो वेगळा. आपली जाली टाकल्याशिवाय आपल्याला मच्छी भेटत नाही आणि त्यासाठी आम्हाला रात्री जावं लागतं. तर स्पीड बोटवाले सकाळी पहाटे 6 वाजता हे लोक बोटी चालू करतात. मग आम्ही मासली मारायची कधी? ऑलरेडी पाण्याचा तुकार आहे, मासे आहेत नाही. मग ह्यांच्या पायी अजून आम्हाला मासे पकडायला भेटत नाही. आमचा धंदा फक्त 4 तासाचा आणि यांचा दिवसभराचा. तर यासाठी आपलं प्रशासन काय करू शकते का हे आम्हाला सांगा. म्हणजे अशी पण भीती आहे का जाळं टाकल्यानंतर हे लोक आम्हाला त्रास देतात. हे आत्ता आलेत. म्हणजे पूर्वज लोक जे धंदा करायचे तेव्हा कोणच नव्हते, तेव्हा मच्छी होती आणि तेवढ्याच भागात भरपूर जास्ती मच्छी आहे आणि तिथेच ते लोक स्पीड बोट चालवतात. दर्या सर्वांचा आहे पण स्पीड बोटला टाइम टेबल पाहिजे. कारण की आम्ही जातो रात्री 4 वाजता तेव्हा तुमचा बंद असतो. पण आम्ही जेव्हा सूर्य वरती येतो, देव वरती येतो ना, तेव्हा आम्ही जाळं पालवतो. मग त्यासाठी हे लोक 6 वाजता जर धंदा करणार तर आमचं कसं चालणार? त्यांना पर्याय टाइम द्या. 10 वाजेपर्यंत, 10च्या नंतर तुम्ही बिझनेस करा. हे 6चा चालू. सकाळी 6 वाजता कुठला कस्टमर येतो मला सांगा. तर तुम्ही धंदा का चालू करतात? तुम्ही हे तरी थांबवा. पोलीस स्टेशनला पण गेलेलो कंप्लेंट टाकायला. माझी स्वतःची जाळं फाडलेली तेव्हा पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासनाने सर्व बोललं आम्ही पाण्याची कंप्लेंट घेणार नाही. मग आम्ही जायचं कुठे? हे पाणी आहे. हीच जर जमिनीवरची गोष्ट झाली असती ना तर आरक्षणासाठी धावली असते. अरे पाऊस पडला, माझी शेत जमीन गेली, हे गेली, हे भेटतंय. पण आम्ही कोळी लोक कुठल्याच गोष्टीला आरक्षण मागत नाही. आम्ही सगळ्यात जास्ती आम्ही बोलतो आम्हाला खुल्ला धंदा करायला द्या. तुम्हाला प्रशासनाला जेव्हा गरज लागते, काय आज सागरी कवच आहे किंवा काय आहे, तेव्हा फक्त आमच्याकडे मदत घ्यायला येतात. आणि जेव्हा आम्ही जातो ना त्यांना सांगायला, त्यांचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. अजूनपर्यंत स्पीड बोटवाल्याला काही बोललेत नाही. फक्त बोलतात आम्ही करू आम्ही करू आम्ही करू. अजून तेच ऐकतो आम्ही. जमिनी मध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय समुद्रवाल्यांना आणि पहिल्यासारखा धंदा राहिलाच नाही. पहिल्यासारखी मच्छी नाही राहिली, धंदा नाही राहिला. की भूमिपुत्राला पहिलं जे मान भेटला म्हणजे पहिला जो सन्मान भेटला तो नाही. पहिला बाहेरच्या लोकांना सगळं मान भेटला. असं आहे. बाहेरची लोक आली, बाहेरच्या लोकांना पहिला मान भेटतोय. आम्ही भूमिपुत्राचा काय नाही आता
असं झालं